नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये इंद्राने चक्क आता तनिषावर हात उचललेला असतो. राणीला दारू पाजणाऱ्या तनिषाला चक्क इंद्राने कानाखाली मारली आणि जबरदस्त धमाका झालाय. होय प्रेक्षकांनो, मालिकेचा हा येणारा भाग म्हणजे जबरदस्त असा दाखवलाय. त्याच्यामध्ये आपण काय पाहतोय, राणी आता खूप ड्रिंक घेतलेली असते, त्यामुळे ती खूप तमाशा करते, खूप धिंगाणा करत असते. सगळ्यांसमोर इंद्रजितला आय लव्ह यू इंद्रजित, आय लव्ह यू इंद्रजित असं म्हणत मिठी मारत असते. इंद्राला मात्र डाऊट येतो की राणीचं बिहेवियर काहीतरी वेगळं वाटतंय. त्याला आता डाऊट येतो आणि तेव्हा तो वास घेतो, तर तेव्हा त्या ग्लासमधून ड्रिंकचा वास येतो असतो. इकडे तनिषाला तो विचारतो की राणीला ड्रिंक कोणी प्यायला दिली, तेव्हा मात्र ती बोलते मीच दिली, त्यात काय एवढं, अरे पार्टी चालू आहे ना, मग तर एन्जॉय करायलाच पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला इंद्रा बोलतो अगं तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही, पहिल्यांदा ज्याला आपण ड्रिंक वगैरे देतो त्याला खूप चढते ना, तुला काहीच समजत नाही वाटतं. तनिषा खरंच तू खूप घाणेरडं काम केलंय आज, तुला साधी अक्कल नाही आहे का. तनिषा मात्र इंद्रजितचा तो पारा बघून अतिशय घाबरलेली असते, तिला खूप इन्सल्टिंग फील होतं. आता मात्र इकडे तिच्यावर तो चक्क हातही उचलतो. तर मित्रांनो, येणाऱ्या भागात आता नेमकं काय होणार आहे. तनिषा मात्र प्रचंड चिडलेली असते, तिचा तो भयंकर अवतार, आणि आता पुढे ती नेमकं काय करणार आहे हे मात्र पाहण्यासारखं आहे. इंद्रा माझ्यासोबत असं कसं करू शकतो असं तिचं म्हणणं असतं, आणि एका खांबावर मात्र स्वतःचा हात आपटत असते, राग व्यक्त करत असते. तर मंडळी, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण काय पाहतोय, तर चक्क इकडे इंद्रा ढाराढूर झोपलेला असतो. इंद्राला आता इकडे राणीच्या हातचं नॉनव्हेज खाऊन एवढी सुस्ती आलेली असते ना, आणि तो चक्क झोपी जातो. इकडे तनिषा कितीतरी कॉल करते, कितीतरी मेसेज करते, तू घरी ये, मी तुझी वाट बघते, आपण इकडे एन्जॉय करूया. पण आता इंद्रा तिकडे झोपी गेलाय. तनिषाचे फोनवर फोन, 4-5 मिस कॉल, 4-5 मेसेज. आता मात्र तिला राग येतो आणि ती बोलते काय चाललंय या इंद्राचं, एक नंबरचा मूर्ख माणूस आहे, माझा फोन का नाही रिसीव्ह करत आहे हा, असं त्याचं काय चाललंय, एवढं कुठे बिझी आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो, इंद्रा ढाराढूर झोपलाय. आता मात्र त्याचा फोन वाजतो, तेवढ्यात राणी मात्र फोन रिसीव्ह करते आणि तेवढ्यातच तनिषा किंचाळते, अरे इंद्रा कुठेस तू, आय एम वेटिंग फॉर यू. आता मात्र ती बोलते तनिषा मॅडम, ॲक्च्युली इंद्रजित सर आता झोपी गेले, त्यांना झोप लागली आहे. तनिषा बोलते काय झोपलाय, अगं आम्ही चांगला प्लॅन केला होता ना भेटायचं म्हणून, डिनर डेट होती आज आमची, आणि असं कसं झोपला तो. राणी बोलते हो, त्याचं काय झालं ना, आज आमच्याकडे थोडंसं हेवी त्यांना डिनर देण्यात आलं, नॉनव्हेज वगैरे केलं होतं, मस्त जेवले आणि त्यांना सुस्ती आली आणि ते झोपी गेले. अहो ऑफिसचे कपडे वगैरे सुद्धा त्यांनी चेंज केलेले नाही आहे. तेव्हा ती बोलते ओके ओके ठीक आहे, आणि आता मात्र मी त्याला फोन केला, तो का नव्हता उचलत. तेव्हा ती बोलते हो ते झोपलेत ना म्हणूनच. आता तनिषा तिथला समोर असलेला केक मात्र उचलते, माझ्या प्रेमाचा तू अपमान केलायस इंद्रा, याचा बदला तर मी घेणारच आहे, असं म्हणून त्या केकला चक्क फेकून देते. तिचा जो राग असतो ना, तो इतका अनावर झालेला असतो, तिला काहीच सुचत नाहीये. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र इंद्रा आता फटाफट रेडी होतो. राणी मात्र चहा घेऊन येते. इकडे इंद्रा बोलतो नाही राणी, आता मला वेळ नाहीये, मला उशीर होतोय, मी निघतो. इकडे राणी बोलते सर थांबा, मला तुम्हाला काहीतरी प्रेझेंट द्यायचे, गिफ्ट द्यायचे. तेव्हा मात्र इंद्राला डोळे मिटायला सांगते, आणि इंद्राला वाटतं आता राणी मला किस करणार आहे. इंद्रा बिचारा गाल पुढे करून उभा असतो, पण राणीने मात्र कपाटातून एक स्मार्ट वॉच आता बँड काढलेला असतो. ती बोलते सर मी तुमच्यासाठी हे गिफ्ट आणलंय. इंद्रा बोलतो काय हे, कशासाठी आणलं. सर आता तुम्हाला किती स्ट्रेस येतो, तुम्ही किती वॉक करता, किती वेळ बसता, किती वेळ उठता, सगळं याच्यामध्ये आता कॅल्क्युलेट आपल्याला करता येईल. जर आता तुम्हाला स्ट्रेस आला तर मात्र तुम्हाला इकडे शांत बसता येईल, मेडिटेशन करता येईल, म्हणून मी हे तुमच्यासाठी आणले. आता मात्र इंद्रा बोलतो चल ठीक आहे, निघू का मी, आणि थँक्यू सो मच फॉर द गिफ्ट. इकडे मात्र मी तुमच्यासोबत चहा प्यायला आले ना, मी तुमच्यासाठी चहा घेऊन आली आहे ना. तेवढ्यात आता तो बोलतो मस्त आता इकडे पाऊस येतोय राणी, चल उशीर झाला तरी चालेल 5-10 मिनटं, पण तुझ्यासोबत आता मी चहा पितो. आणि नेमकं या पावसाला आत्ताच यायचं होतं का, अगं मला ऑफिसला जायचं आहे. अहो सर मला तरी वाटतंय पावसाची पण हीच इच्छा आहे की आपण दोघांनी मिळून चहा प्यावा. दोघे मस्त आता बाल्कनीत उभं राहून चहा एन्जॉय करत असतात. राणी मात्र बोलते सर माहिती आहे तुम्हाला पावसाची काय इच्छा आहे, मला आता वाटतंय की पावसात मस्त ओलं चिंब व्हावं, भिजावं, नाचावं, तुमच्यासोबत मस्त मक्याचं कणीस खावं, एन्जॉय करावं. इकडे तिने तिची इच्छा व्यक्त केली, आणि इंद्राने सगळं काम सोडून प्रेक्षकांना आता राणी
राणीची इच्छा पूर्ण करायचं डिसिजन घेतलंय. तो तिला घेऊन जातो आणि इकडे पहाडावर मस्त त्यांची आता रोमॅन्टिक डेट चालू होते. इकडे तनिषा फोन करून करून परेशान झाली आहे, पण आता तो काही फोन उचलत नाही आहे, ना मेसेजचा रिप्लाय देतोय, ना त्याने इन्फॉर्म केलं की मी ऑफिसला येणार आहे नाही येणार आहे. आता मात्र केटीला विचारते ती तनिषा, काय तुझा बॉस कुठे आला नाही अजून ऑफिसला? एवढं अनप्रोफेशनल वागणं असेल तर तुमची फॅक्टरी बुडायला महिनाही लागणार नाही आहे. तेव्हा मात्र आता मी एवढे फोन केले, उचलत का नाही येते सांगा ना, तुमच्या बॉसचं नेहमीच असं असतं का? तेव्हा मात्र ते बोलतात, तसं नाही आहे मॅडम, इकडे मात्र काहीतरी काम आलं असेल अर्जंट, नाहीतरी इंद्रजित सर असं कधीच करत नाही आहे. अहो तुम्ही त्याला क्रॉस करत नाही ना, तुम्ही त्याला जाब विचारत नाही, म्हणूनच तुम्हाला आज ही वेळ आली आहे, तुम्हालाच फॅक्टरीतून काढून टाकेल अशी भाषा मात्र ती आता वापरते. आणि इकडे प्रेक्षकांनो मस्त डोंगरावर चिंब पावसामध्ये भिजून राणी इंद्राचा रोमॅन्स चालू असतो. दिवस त्यांचा तर असा निघून जातो. आता दिवस मावळलाय, घरी यायला आता ते निघतात. तनिषा मात्र रागात असते. ते दोघं जेव्हा घराच्या गेटजवळ आले, तनिषा दत्त म्हणून पुढे उभी असते. दोघांना आता एकमेकांना सोबत बघून तनिषा खूप रागात म्हणते, काय रे काय चाललंय तुमचं? मजाक लावलाय का तुम्ही इकडे? इंद्रा तुझं हे प्रोफेशनल वागणं मला माहिती होतं, पण इतकं अनप्रोफेशनल तू वागतोय हे मला माहीत नाही आहे. अरे काय करतोयस काय तू? त्यावर राणी बोलते, माफ करा तनिषा मॅडम. आणि ती बोलते, राणी मी तुला बोलले नाही आहे, तू अजिबात मध्ये बोलायचं नाही आहे. मी इंद्राला प्रश्न केला आहे ना, मग इंद्राचं आता उत्तर देणार आहे असं म्हणून जोर जोरात हसायला लागते. आता इंद्रा बोलतो, अगं काय झालं, व्हॉट्स द प्रॉब्लेम? तेव्हा मात्र ती बोलते, अरे गाईज तुम्ही एवढी सिरियस का झालात? मी तुमची गंमत करत होते ना. खरंच इंद्रा आता मात्र मला तुझं आवडलं बाबा, बायकोची फिकीर करतोय, पहिल्या पावसात तिला फिरायला नेतोय, तिचं मन राखतोय. आणि इकडे तिच्या मनात मात्र प्रेक्षकांनो वेगळंच काहीतरी चालू असतं. इंद्रा बोलतो, एक्स्ट्रीमली सॉरी तनिषा, ॲक्च्युली मला तुला कॉल करून इन्फॉर्म करायचं होतं, पण मला आता जमलंच नाही. तेव्हा थँक्यू फॉर कशासाठी? तर तू मला समजून घेतलं म्हणून. इकडे मात्र राणीसुद्धा थँक्यू बोलते. आणि अरे तुम्हाला आता इथेच थँक्यू म्हणायचं का? जा लवकर कपडे वगैरे चेंज करा, किती भिजलाय तुम्ही दोघं. इकडे ते दोघं निघून जातात आणि तनिषा मात्र आता तनतन करत निघून जाते. माझ्या प्रेमाचा अपमान केलास तू इंद्रा, राणीसोबत पावसात हुंदडायला गेलास आणि माझा मात्र तू इन्सल्ट केलाय. आज जो राणी तू हसतेस, पण उद्या मी तुला रडवणार. आता मी काय करते बघत राहा. इकडे आबा मालती मस्त गप्पा मारत असतात. आबा आता दिवसा ढवळ्या स्वप्न पाहत असतात की आपल्याला नातवंड होणार. आता मालती बघते, काय हो काय झालं, कशाचा आनंद आणि गालावर एवढी लाली कशी काय आली? तेव्हा आबा बोलतात, तुम्हाला माहिती आहे का, आज दिवसभर राणी इंद्रा मस्त ऑफिस सोडून ऑफिसला दांडी मारून फिरायला गेले होते पावसात, ओले चिंब भिजून आलेत आत्ता घरात. कळतंय का मालती तुम्हाला? ते दोघं आता जवळ येत आहेत. मला तरी वाटतंय लवकरच आपल्याला आजी आजोबा व्हायची न्यूज ते देणार आहेत. असं म्हटल्याच्या नंतर ती बोलते, अगं बाई हो का, खरंच बोलताय तुम्ही? अहो काय एवढी आनंदाची गोष्ट मालती, अहो मी भविष्याचं सांगतोय. तुम्ही आता छोटे छोटे सॉक्स वगैरे विणायला सुरुवात करा, छान स्वेटर वगैरे विणायला चालू करा. ती बोलते, हो मी सगळं करते, आधी गुड न्यूज तरी येऊ द्या ना. इकडे मात्र हे आजी आजोबा आधीच खुश होतात. आणि तेव्हा मात्र प्रेक्षकांनो मी तर आता राणीची मस्त सोय करणारे, तिच्यासाठी छान छान पदार्थ करणारे, सगळी तयारी करून ठेवणारे, असं यांचं बोलणं चालू असतं. मालती बोलते, काय हो कशात काय आणि कशात काय असं म्हटल्यासारखं झालं आणि आपण काय गप्पा मारतोय. तेवढ्यात आता आबा मात्र खुश असतात. आबा बोलतात, आपण त्यांना आता सांगूया की लवकरच आता मनावर घ्यायचे, आम्हाला 1 वर्षाच्या आत नातवंड पाहिजे. राणी मात्र दुसरीकडे प्रेक्षकांनो एकदम खुश असते. कपडे वगैरे चेंज करून केस पुसत आता येते. इंद्रा मात्र तिच्याकडे पाहतच राहतो, तिच्याकडे पाहत राहतो, तिच्या डोळ्यात हरवून जातो. इंद्रा स्वतःच्या हाताने तिला केस पुसून देतो. सर काय चाललंय तुमचं? इकडे मात्र आजचा भाग संपतोय. उद्याच्या भागात मात्र मित्रांनो जबरदस्त पद्धतीने तनिषाने एक पार्टी अरेंज केली आहे. त्या पार्टीमध्ये तिने राणीला मात्र आता ज्यूस म्हणून दारू पाजवलेली असते. आणि आबांची परमिशन घेऊन तिने आता पार्टी तर केली आहे, पण पार्टीमध्ये तिचं कारस्थान काहीतरी वेगळंच असतं. तनिषा एकदम राणीला फसवण्याचा प्रयत्न करते. राणी काहीतरी गोंधळ करेल आणि इंद्राच्या मनातून ती उतरून जाईल असा तिचा घाणेरडा प्लॅन मात्र आता खरंच सक्सेस होणार का, हे सगळं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.